प्रारंभे विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरोणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो राजा सुपात्र दया पिता घडे महापुरुषासी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर श्री कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। पाहे पाध्वजेचे चिरगुटा राया जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित तैसा एक पतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित मसी पत्र ते केवढे पत्र ते केवढे रावो चालवी आपुल्या पाडे रावो चालवी आपुल्या पाडे ऐसा मी एक पतित एक पतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित बाप रखुमा देवी वरुदा बापर कुमारी वरुदा सांभाळावे आपुल्या बिदा सांभाळावे आपुल्या बिदा तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। राम महाराज की राम महाराज 34वा श्लोक। चौतीसावा तद्विद्धि प्रणिपातेन तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ते ज्ञानपैगा परवे जरी मणी अति अणावे हे ज्ञान पैगा बरवे जरी मणी अति अणावे तरी संताया भजावे सर्वस्वीशी तरी संताया भजावे सर्वस्वेसी ते ज्ञानाचा कुरुठा तीथ सेवा दारवंटा स्वाधीन करी सुभटा ओळगुणी तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ आणि अगर्वता करावे दास्य सकळ
मग अपेक्षित जे आपुले हेही सांगती पुसिले. मग अपेक्षित जे आपुले हेही सांगती पुसले. जेणे अंतःकरण बोधले संकल्पानये. जेणे अंधकरण बोलणे संकल्पाने बघा, मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलके पण ठेले. जया माझी सांड सापडले ज्ञेय दिसे. मनाचं मनपण गेलंय, बोलाचं बोलके पण संपलंय. ज्यावेळेस ज्ञेय दिसत, जे जाणावं ते ब्रह्म. खालच्या 2 ओव्या राहिल्या होत्या. जे जाणावं ते ब्रह्म, आणि ते ब्रह्म ज्यावेळेस दिसत त्यावेळेस बोलाचे बोलके पण फिटे. कारण सर्वस्व मिळाल्यानंतर, घागरीत बसतोय तेवढं पाणी भरल्यानंतर पुन्हा भरण्याची क्रिया संपते. तसं संबंध सृष्टीची जी तृष्णा आहे ती भगवंत आहे. ती ज्ञान स्वरूपाने एकदा दृष्टीला आल्यानंतर सर्वेंद्रियाची कर्म संपतात. तसं बोलाचं बोलकं पण संपत. जेथ वैराग्याचा पांगू फिटे. आपण म्हणतो एवढं झालं का, पांग फिटला. तसं वैराग्य ज्यासाठी घेतलं ते वैराग्याचा पांग फिटतो त्यावेळेस खरं ज्ञान प्रगट होतं. विवेकाचाही सोसू सुटे. विवेक कशासाठी धरला जातो, तर ते म्हणजे भगवंत मिळवण्यासाठी. त्याचं सुद्धा काम संपत. जेथ न पाहता सहज भेटे आपण पे. काहीच न पाहता आपण पे आपल्याला भेटलं जातं. म्हणजेच निज आत्मस्वरूपाला आलिंगन मिळालं जातं. कशानं? ज्ञान मिळवल्यानंतर. मग ते ज्ञान कसं आहे? ते ज्ञान पैगाबरवे. काय म्हणतायत? ते ज्ञान पैगाबरवे. नाही तर जगात खूप वेगवेगळे ज्ञान असतात, पण ती बरवी नसतात. जरी मनी अथी आणावे, तरी संतांना भजावे सर्वस्वेसी. आणि असं हे बरव ज्ञान मनावर आणायचं असं वाटत असेल तर त्यासाठी काय करावं लागतं? तरी संताया भजावे. किती भजावं? सर्वस्वेसी. ज्ञान बाजारात भेटतंय असं म्हणले नाहीत माऊली. ज्ञान पुस्तकात भेटते असं नाही म्हणले. असं ज्ञान जर पाहिजे असेल तर कुणाचं भजन करावं लागतं, कुणाची सेवा करावी लागते? तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा कुरुठा. ते संत म्हणजे ज्ञानाचा कुरुठा आहे. तेथ सेवा हा दारवंटा. आणि त्या कुरुठ्यापर्यंत, ज्ञानाच्या गाभ्यापर्यंत जायचं असेल तर सेवा हा दारवंटा. त्यामुळे संताच्या समोर जात असताना सेवा भावानं जावं. कारण सेवा ज्ञानाचा दारवंटा आहे. ज्ञान हा आतमध्ये गाभारा आहे. गाभाऱ्यात दाराशिवाय जाता येतं का? नाही जाता येत. माऊली म्हणतायत, तो स्वाधीन करी सुभटा ओळ गोणी. आणि तो ज्ञान स्वाधीन केलं जात ओळ गोणी. सेवा केल्यानंतर सेवा या दारवंट्यातून जाता येतं. तरी मग काय करावं? तरी तनु मनु जीवे चरणांसी लाग. ते ज्ञान मिळवण्यासाठी तन मन जीव या सर्वस्वानं काय करावं? तर चरणांसी लागावे. इथं धन म्हणले नाही का? तन मन आणि जीवानं तुमच्या चरणांसी लागावं. आणि कसं? आणि अगरवता करावे दास्य सकळ. दास्य करायला येतात पण गर्वानं मारत. गर्वानं सेवक बनता येत नाही. अगरवता करावे दास्य सकळ. थोडं नाही, जे सांगल ते करावं महाराज.
नाही तर मी समजा एखादा कलेक्टर आहे, झाला कुणाच्या साधू संताचा सेवक, तर त्यानं तो कलेक्टरपणा सोडला पाहिजे. मी या ठिकाणी केवळ शिष्य आहे. भगवान श्रीकृष्ण संदीपान ऋषींच्या इथं लाकडं आणत होते स्वयंपाकाला. मी देव या देव पदावरून नाही, मी सेवक या सेवा पदावरून सेवकत्व केलं. म्हणून ते सगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित आपुले तेही सांगती पुसिले, जेने अंतःकरण बोधले संकल्पाने. मग जे आपल्याला अपेक्षित आहे आणि जे आपल्या हिताचं आहे ते सांगतात, आणि त्यांच्या सांगण्यानं काय होतं, जेने अंतःकरण बोधले, त्यांनी केलेल्या उपदेशानं अंतःकरणाला बोध होतो, आणि त्या बोधानं काय होतं, संकल्पाने. 7व्या अध्यायातला पहिला श्लोक बघा. संकल्पाचा आधाडा एकदा बसला की ब्रह्मचाळाचा पर्वत त्याचा कडा तुटला जातो आणि प्रकृतीचा पसारा वाढला. त्या सर्व प्रकृतीच्या पसाऱ्याचं मूळ म्हणजे संकल्प. त्या संकल्पाला मन येत नाही. एकदा का सद्गुरूंचं दास्य केलं, सेवा केली, आणि त्यांनी सेवेनं बोध केला की संकल्प हा मुख्य धागा आहे, तो तोडला जातो आणि ब्रह्मनिष्ठापर्यंत पोहोचतं, असं भगवान म्हणतायत. त्यानंतर यज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव, येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि, जयाचे वाक्य उजिवडे जाहले चित्त निधडे. जयाचे वाक्य उजिवडे झाले चित्त निधडे. ब्रह्माचे निपाडे निशंकु होय, ब्रह्माचे पाळे निशंकु होय. देविळी आपण पेया सहिते, ये अशेषे हि भूते. जेवेळी आपण पेयाच सहिते ये अशेषी भूते. माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू, माझ्या स्वरूपी अखंडिसे एकची तू. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहिल, तै मोहांधकारू जाईल. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, तै मोहांधकारू जाईल. तै गुरुकृपा होईल पार्थागा, जय गुरु कृपा होईल पार्थागा. जयाचे वाक्य उजिवडे झाले चित्त निधडे. सर्वात महत्वाचा विषय माय बापान, ज्याच्या वाक्याच्या प्रकाशानं उजेडानं झाले चित्त निधडे, निधड चित्त होतं, बिनधास्तपणा चित्तामध्ये येतो, आणि जीवनाला सामर्थ्यवान बनवलं जातं, समर्थ बनवलं जातं. निधडे भक्त एक वेगळेच असतात. भावार्थ रामायणात अनेक ठिकाणी उल्लेख आलेला आहे. ज्यावेळेस भगवान रामचंद्र प्रभू सीतेसोबत विवाह करून अयोध्येत येतात, त्यावेळेस सुंदरनाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. नवरदेव राम पाहण्यासाठी एक चढले गोपुरे, एक जीवाच्या माथ्यावरी. कुणी कुठं जाऊन त्या ठिकाणी राम पाहू लागलेले. त्याचं आध्यात्मिक वर्णन करायचं झालं तर असं की गोपुरावर चढून जीवाच्या माथ्यावर शिवपदाला जाऊन कुणी राम बघू लागलं. परंतु त्या पुढे नाथ महाराज वर्णन करतात, एक ते अत्यंत निधडे, एक अत्यंत निधडे भक्त आहेत जे ठाईच्या ठाई राम पाहतात. जागेवर बसूनच. आता बी 10 लाखाची वारी असते महाराज, पंढरपूर ते आळंदी ते पंढरपूर 10-20 लाख लोक असतात. पण जे जबरदस्त भक्त असतात ते गर्दीत घुसत नाहीत, मात्र निवांत बाहेर राहून माऊलीचा आनंद घेतात पालखी. याला निधडे भक्त म्हणतात. ते निधडे भक्त कधी बनलं जातं? गुरु वाक्याच्या उजेडा. कारण जी सामान्य किरकोळ भक्त आहेत त्यांना केवळ त्या पालखीतल्या पादुकातच माऊली दिसतात.
जी निधडे त्यांना माऊलीच दिसतात, दुसरं काही दिसतच नाही. ते चोराला बी माऊलीच म्हणतात की निधडे, त्याला निधडे. ब्रह्माचे पाडे निशंकू होय. निधड कुणाला म्हणावं? ब्रह्माचे पाडे. ब्रह्म हा पदार्थ मिळवण्याबद्दल निशंक, कारण प्रत्येक ठिकाणीच ब्रह्म. निशंक होय ते वेळी आपण पेया सहिते, त्यावेळेस स्वतः सहित ये अशेषे ही भूते. ही संपूर्ण भूतजात काय दिसते? माझ्या स्वरूपे अखंडित देखसी. तुझ्या स्वतः सहित संपूर्ण सृष्टीतला प्रत्येक जीव माझ्या स्वरूपानं नटलाय असं तुला दिसेल. कधी? ज्यावेळेस अगरवता गुरुची सेवा केली जाईल, आत्मबोधान गुरु सुखी करतील, संकल्पाचा त्याग होईल, त्यावेळेस तू निधडा होशील. आणि निधडा झालेला भीती राहते. प्रत्येक पदार्थात जर भगवान दिसत असेल तर भिण्याचं काय कारण आहे? विषयच नाही. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, अशा ज्ञान प्रकाशानं दिसेल तै, त्यावेळेस काय जाईल? मोह अंधकारू जाईल, मोहाचा अंधार निघून जाईल. जय गुरु कृपा होईल पार्थागा. म्हणून तर म्हटलं जातं, बाबा अहंकारनिची घनदाट, गुरु कृपेची फुटली पहाट. तशा प्रकारचा मोह अंधकार जाण्यासाठी गुरुची कृपा हाच सूर्य आहे. आणि त्यानंच निधडा भक्त होत. बाकीचे दुबळे भक्त असतात, जी वेगवेगळ्या बुद्धिभेदात स्वतःच्या त्यांची भक्ती वाहून जाते बुद्धिभेदात. अशा प्रकारे भगवान म्हणतायत. त्यानंतर अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि. जरी कल्मशांचा आगरू तू भ्रांतीचा सागरू. जरी कल्मशाचा अगरू तो भ्रांतीचा सागरू. व्यामोहाचा डोंगरू होण्याससी. यो मोहाचा डोंगरू तरी ज्ञानशक्तीचे निपाडे ही आघवेची गाथोकडे. तरी ज्ञानशक्तीचे निपाडे हे आघवेची गाथोकडे. ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी. ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी. ज्ञानी. एके विश्व संभ्रमा ऐसा जो अमृताचा कडवसा. ऐसे विश्व समुद्र ऐसा जो अमृताचा कवडसा. तो जयाचिया प्रकाशा पुरेची ना. तो जयाचिया प्रकाश ना. तया कायसे हे मनोमळ हे बोलताचे अति किडाळ. तया कायसे हे मनोमळू हे बोलताची अति किडाळू. नाही येणे पाडे ढिसाळ तुझे जगी. नाही येणे पाणे दिसाळ तुझे जगी. जरी कल्मशाचा आगरू. कुणाचा उद्धार करण्यात गुरु समर्थ आहे? कल्मशाचा आगरू, पापाचा डोंगरे, तू भ्रांतीचा सागरू. कितीही भ्रांतीनं भरलेला शिष्य असेल, कितीही भेदरट असेल, थोडक्यात कोणत्याही गोष्टीवर शंका कुशंकाचा डोंगर उभा करणारा असेल, यो मोहाचा होऊन अससी. त्या ठिकाणी जरी भ्रमाचा पर्वत जरी असलास तरी सुद्धा तरी ज्ञान शक्तीचे पाडे. नाही तर काही लोक घेत असताना ऍडमिशन 99% घेतात आणि 99% पडले म्हणून पाट्या लावते जिथलं तिथं. पण गुरु कुणाला म्हणावं?
माऊली म्हणतात जरी कल्मशाचा अगरू भ्रांतीचा सागरू योमोहाचा डोंगरू होण्यासची आशा शिष्याला सुद्धा तरी ज्ञान शक्तीचेनी पाडे ही आघवेची गात थोकडे. त्या सद्गुरूच्या ज्ञान शक्तीच्या समोर हे सगळंच थोकड आहे, तोकड आहे. ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी. त्या ज्ञानामध्ये हे सामर्थ्य आहे. संकल्प भ्रमान कल्मशान भरलेला शिष्य निभ्रांत केला. देखे विश्व भ्रमा ऐसा जो अमृताचा कवड असा. विश्व भ्रमासारखा काय आहे? अमृताचा कवड असा. विश्व हा भ्रम आहे. त्यात अमूर्त भगवंताची किरण येऊन तो भ्रम तयार होतो. बघा 16व्या अध्यायात पहिल्या ओवीत माऊली म्हणतात मावळवीत विश्वाभासो नवल उदयला चंडांश. विश्व हा आभास आहे आणि तो आभास मावळायचा असेल तर चंडांश रूपी गुरु यावा. तशा प्रकारे विश्व भ्रमासारखा अमृताचा कवड असा जो तो जयाची या प्रकाशा पूर्वीची ना, ज्याच्या प्रकाशासमोर हा विश्वरूपी आभास पुरू शकत नाही असं म्हणतायत. तया काय असे हे मनोमळ. तिथं मनाचा मळ पुरत असतो का? होय. काय सूर्याचे अंगा उठणे लावी जात असे. जिथं मळ पोहोचत तिथं उठणं लावायचं असतं. जिथं मळ पोहोचतच नाही तिथं उठण्याचं काय काम आहे? उठणं आपण दिवाळीत लावतो ते. तशा प्रकारे म्हणतायत तया कायसे हे मनोमळू. ज्याच्या जवळ एवढा ज्ञानाचा प्रकाश आलेला आहे तिथं मनाचा मळ, कारण मन हे मुद्दल आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे, आणि ते वेगवेगळ्या गोष्टीत अडकवत असतं. ते मन निष्कलंक होऊन भक्तीला कसं लागतं हे सांगतायत, कारण तिथं ज्ञानाचा प्रकाश पडतो. हे बोलताची अति किडा. त्याचं मन मळालेलं आहे असं म्हणणं हे बोलणं म्हणजे किडाळ आहे. नाही येणे पाडे ढिसाळू तुझे जगी. ज्या ज्ञानानं दुसरं काही दिसतच नाही तिथं मलिनता स्पर्श करतच नाही असं मन शुद्ध होतं. कुणाच्या कृपेनं? गुरुच्या कृपेनं मिळालेल्या ज्ञानानं असं भगवान म्हणतायत. यथे धांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुतेज्वन ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा सांगे भुवनत्रयाची काजळी जी गगना माझी उधवली. सांगे भुवनत्रयाची काजळी जे गगना माझी उधवली. ये प्रळयीचे वाहटुळी काया अभ्रपुरे ये प्रळयीचे वाहुटळी काय ही पवनाचे निकोपे पाण्याची जो पळीपे. ही पवनाचे निकोपे पाण्याची जो पळीपे. ओ प्रळया नळू दडपे तृणे काष्ठे काई. की पवन सांगे भुवनत्रयाची काजळी जे गगना माझी उधवली. त्रिभुवनाची काजळी आकाशामध्ये आली आहे. ती प्रळयीची वाहुटेळी काय अभ्रपुरे. त्रिभुवनातली काजळी जरी असेल तर प्रळयातला जर वारा सुटला तर राहणारे का अभ्र ढग असेल किंवा काजळी असेल. जेव्हा जगातलं जेवढं प्रदूषण आहे ते कुठं जातं? आकाशात. पण जर वारं सुटलं तर ढगही राहत नाही आणि काजळीही राहत नाही. तशा प्रकारे की पवनाचे निकोपे पाणी येचे जो पळीपे. वारा एकदा का कोपला की त्या ठिकाणी काय करत असतो महाराज? वाऱ्याचा संग अग्नीला लागला, अग्नी भडकला, पाणी टाकला तरी भडकतो, तो पाण्यासहित जाळतो.
तशा प्रकारे गुरुच्या कृपेचा अग्नी, बाहेरचा अग्नी नाही, तो एकदा लागला की काय होतं महाराज, कुठलं जरी पाणी ते आग विझवण्याचा प्रयत्न केला, हे पाणी म्हणजे कोण, प्रकृतीतलं आकर्षण असतं, त्या आकर्षणासहित जाळून घेतं, त्याला ज्ञान म्हणतात, जे गुरुच्या कृपेनं उद्भवलेलं असतं. तो प्रळयानळू दडपे ताष्टे काष्टे काही, असा प्रळयाचा अग्नी लागल्यानंतर त्याला विझवण्यासाठी जर लाकडं टाकले तर तो लाकडांना घेऊन जातो. तसं पूर्ण ज्ञानी व्यक्तीला संसारातल्या अपेक्षा त्याचं ज्ञानभंग करू शकत नाहीत. तो अपेक्षेचं छेदन करतो, ज्यानं गुरुकृपेनं ज्ञान घेतलंय, असं माऊली म्हणतायत. हि ज्ञानेन सदृशं पवित्रमियविद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विन्दति म्हणून असो हे पडे ते विचारताचे असंगडी म्हणून असो हे न घडे ते विचाराची असंगडे पुढती ज्ञानाचे निपाडे पवित्र न दिसे उडती ज्ञानाचे पवित्र दिसते. एक ज्ञान ते उत्तम होई आणि काही एक तैसे की आहे एत ज्ञान हे उत्तम होय, आणि कैसे आहे. तैसे चैतन्य का नोही दुसरे गा जैसे चैतन्य का नोहे दुसरे या महातेजाची निकसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे या महातेजाचे निकसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे. का गिवसे आकाश हे का दिवसे आकाश ना तरी पृथ्वीचे निपाडे कंटाळे जरी जोडी ना तरी पृथ्वीचे निपाडे कंटाळे जरी जोडे. तरी उपमा ज्ञानी घडे पंडुकुमरा तरी उपमा ज्ञानी नवनी बहुती परी पाहता पुढती निर्धारिता मनोनी बहुती परी पाहता पुढती निर्धारिता हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची अथी हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची अथी तैसी अमृताची चवी निवडिजे तरी अमृताची सारखी म्हणिजे जैसी अमृताची चवी निवडिजे तरी अमृताची सारखी म्हणिजे. तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसीची तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसीची. आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळू फेडणे आता यावरी जे बोलणे ते वायांची वेळ फेडणे. तव साचची जी हे पार्थू म्हणे जे बोलत असा तव साचची हे पार्थ म्हणे जे बोलत असा परी तेचे ज्ञान केवी जाणावे ऐसे अर्जुने जव पुसावे परितेची ज्ञान केवी जाणावे ऐसे अर्जुने जव पुसावे. तव ते मनोगत देवे जाणितले तव ते मनोगत देवे जाणितले. मग म्हणतसे किरटी आता चित्त देई गोठी मग म्हणतसे किरीटी आता चित्त देई ये गोठी. सांगेन ज्ञानाची भेटी उपाय तुझ सांगेन ज्ञानाची भेटी उपाय तुझ. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते मनोनी असो हे न घडे ते विचारिताची असंगडे. हे घडणार नाहीये. काय घडणार नाही की त्यांचा विचार करणे विसंगत आहे. ज्ञानाचा विचार करावा तो त्याच्या योग्यतेची पवित्र वस्तू दिसत नाही. म्हणजे ज्ञानी व्यक्ती वेगळ्या कशात अडकत नाहीये.
एत ज्ञान हे उत्तम होय. या ठिकाणी जीवनामध्ये सर्वात उत्तम जर काही असेल तर ते काय आहे? ज्ञान आहे. सर्वात पवित्र जर काही असेल तर ते ज्ञान आहे. आणि कही एक तैसे के आहे जैसे चैतन्य कानो हे दुसरे का. ज्ञान कसं उत्तम आहे? जसं चैतन्य दुसरा असत नाही. चैतन्य हे चैतन्यच होय. चैतन्य हे चैतन्यच. कारण चैतन्याला दुसरा शब्द मिळत नाही महाराज. चैतन्य म्हणजे तेज. तशा प्रकारे म्हणतायत चैतन्याला चैतन्याचीच उपमा दिली जाते. तसं या महातेजाचे कसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे. या महातेजाच्या कसानं, महातेज ज्यामध्ये तेज आहे ते दृष्टीला दिसतं महाराज. परंतु त्या सर्वाचा आधार काय असतो? चैतन्य असतो. अशा प्रकारे म्हणतायत जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे का गिवसिले गिवसे आकाश हे. का सापडवल्यानं आकाश सापडतं का? नाही. तसं ज्ञान आकाशासारखं आहे, चैतन्यानं भरलेलं आहे असं म्हणतायत. ना तरी पृथ्वीचे ने पाडे कंटाळे जरी जोडे. काट्यात घालावयाच्या वजनात पृथ्वीला काट्यात घालून वजन मोजायचं ठरलं, करता येतं का? पृथ्वीला आपण काट्यात घालू, वजन काट्यात, आणि वजन करायचं, तसं करता येत नाही. तसं ज्ञानाची पवित्रता मोजता येत. ज्ञान हे सर्वोत्तम पवित्र आहे असं म्हणायचंय तरी उपमा ज्ञानी घडे पंडू कुमारा. पृथ्वीला वजन काट्यात घातल्यानंतर जर वजन काढता आलं तर ज्ञानाची पण उपमा देता येईल. याला कोणता अलंकार म्हटलं जातं? अनन्वय अलंकार. त्याच्यासारखा तोच, ज्याला दुसरं कशाची उपमा दिली जात नाही, अशा प्रकारचं ज्ञान हे सर्वोत्तम आहे. म्हणून बहुता परी पाहता पुढती निर्धारिता. म्हणून अर्जुना अनेक पद्धतीनं जरी बघितलं, पुन्हा पुन्हा जरी विचार केला तरी सर्वोत्तम कोण आहे? हे ज्ञानाची पवित्रता, ज्ञानीची आधी. म्हणून ज्ञानासारखं दुसरं काहीच पवित्र नाहीये. ज्ञान पवित्र आहे. जैसी अमृताची चवी, माऊली उदाहरण देतात, तरी अमृताशीच. आपण म्हणतो काय अमृतासारखं लागालय, नसतंय लागत, व ते आपल्याला वाटत असते. अमृतासारखं अमृतच, आई सारखी आईच. हे जे काही ज्याच्यासारखं तेच म्हटलं जातं, तशा प्रकारे ज्ञानासारखं ज्ञानच पवित्र आहे, याशिवाय काही नाहीये, अशा प्रकारे भगवान म्हणतायत. त्यानंतर 2-3 ओव्यांमध्ये त्या ठिकाणी उदाहरण दिलेले आहेत. आणि शेवटी अर्जुनाच्या मनामध्ये त्या ज्ञानाची अपेक्षा जागृत होते. कोणती? परी तेची ज्ञान केवे जाणावे. ते ज्ञान कसं मिळेल? आणखी विचारलं नाही. अर्जुनानं विचारलं नाही. भगवान म्हणतायत तव ते मनोगत देवे जाणीतले. माऊली म्हणतात अर्जुनाला वाटलं ते ज्ञान मिळवावं, कारण चांगलं वाटलं की माणसाला मिळवावं वाटतं. लगेच देवानं सांगायला सुरुवात केली. अर्जुनानं विचारलं नाही, काय नाही महाराज. याला म्हणावं प्रेम. भूक लागली का विचारत नाही, माय ताट आणून वाढत असते. मग म्हणत असे किरीटी आता चित्त देये गोठे. सांगेन ज्ञानाची भेटी उपाव तुझे. या ज्ञानापर्यंत कसं पोहोचायचं हा उपाय भगवान इथून पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहेत. त्यानंतर आपण बसायला निघूया. आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञे तोषावे. तोषोणी मज द्यावे असाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्करवी रती वाढो. भूताप
परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनबरत भूमंडळी भेट भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनितिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ होपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजयी हो आवेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो